गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। गेल्या आठवड्यात नाशिक जिल्हा हादरून टाकणारी घटना घडली। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील 3 वर्षाच्या चिमुरडीवर विजय खैरनार या नराधमाने अत्याचार केला। यावरच या नराधमाची हैवानी वृत्ती थांबली नाही। अत्याचारानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली। संपूर्ण घटनेनं अवघ्या नाशिक जिल्ह्यासह राज्यात हाहाकार माजला। या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण मालेगाव शहर बंदची हाक दिली आहे। काल राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी या पीडित कुटुंबियाची भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी संवाद साधताना सदर घटना ही अतिशय खेददायक आणि संतापजनक आहे। राज्य सरकार या कुटुंबाच्या पाठीशी उभं असून या नराधम आरोपीस कठोरात कठोर शिक्षा कशी होईल याकडे हा खटला जलद न्यायालयात चालवण्यात येणार असल्याचं यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। दरम्यान पीडित कुटुंबियांसह ग्रामस्थांनी आरोपीस कठोर शिक्षा देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली। यावेळी मंत्री महाजन यांनी कुटुंबांचं सांत्वन करत त्यांना धीर दिलाय। मात्र अवघ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर असा अत्याचार होत असेल तर महिला कितपत सुरक्षित आहे असा संतप्त सवाल मालेगावसह संपूर्ण राज्यातून विचारला जातोय। या घटनेचा संपूर्ण राज्य आणि देशातून निषेध केला जातोय। त्यामुळे आता या नराधमास केवळ तुरुंगवास करून चालणार नाही तर भर चौकात त्याला फाशी द्यावी या मागणीचा सूर आता सगळीकडे उमटत आहे। त्यामुळे आता यावर काय निर्णय होणार आणि या नराधमास कठोर शिक्षा होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ, मालेगाव।